लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग खूप छान असणार आहे प्रेक्षकांना, कारण जीवा नंदिनीची इच्छा पूर्ण होणार आहे, त्यांना सरोगेट मदर भेटणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. जीवा आणि पार्थ जिना उतरत असतात तेव्हा जीवा म्हणतो, बडे भैया तुझी आज बँगलोरच्या क्लायंटबरोबर मीटिंग होती ना, मग काय झालं? तेव्हा पार्थ म्हणतो, मीटिंग कॅन्सल झाली आणि मी घरी चिल मारतोय. मानिनी काकू सांगतात, अरे तुझी मीटिंग कॅन्सल झाली, मग काव्यासोबत जायचं ना हॉस्पिटलला, त्या दोघी एकटेच येणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनी आहे ना, मग मला टेन्शन नाही आणि काव्याशी माझं फोनवर बोलणं झालं आहे. त्याच मला म्हटल्या की ते सगळं ओके आहे, काही यायची गरज नाही. बरं मी घरी का थांबलो आहे तेही सांगतो, कारण नंदिनीचा बड्डे आहे ना आणि काव्याने मला सांगितलं आहे आपण सरप्राईज पार्टी ठेवायची, तेव्हा त्याचं नियोजन करायला पाहिजे ना. तर जीवाला तर खूप टेन्शन येतं. आता नंदिनी ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे आणि सरप्राईज पार्टी सगळे एकत्र जमा होतील, परत बाळाचा विषय निघेल आणि तिला त्रास होईल, हे मला होऊ द्यायचं नाही आहे. तर जीवा म्हणतो, अरे कशाला सरप्राईज पार्टी वगैरे. आणि काकूही म्हणतात, ए जीवा असं काय करतो रे, नंदिनी सगळ्यांच्या आवडीनिवडी किती जपते, सगळ्यांची काळजी घेते, मग तिचा बड्डे तर आपण पार्टी नको करायला का? तिला आनंद मिळेल असं काहीतरी करायला हवं ना. आणि त्या दिवशी आपण सगळे तिचे आवडीचे पदार्थ बनवू, मी विचार करते. तर मिथून काकाही सांगतात, हो डेकोरेशनचं काम नेहमीप्रमाणे माझ्याकडे असेल, मेनू काय आहे तो तुम्ही ठरवा. मानिनी काकू सांगतात, हो नंदिनीला पाणीपुरी आवडते ना, आपण पाणीपुरी बनवूया, कारण बाहेरचे तिला आता खाता येत नाही ना, प्रेग्नेंट आहे तर. आपण घरी छान तिच्या आवडीचे सगळे पदार्थ करूया, स्वच्छ हेल्दी. पार्थ आणि मिथून काकाही म्हणतात, हो चालेल. तर जीवा उठतो, अरे तुम्हाला सांगितलं ना नाही करायची काही पार्टी वगैरे. सगळेच आश्चर्याने बघतात आणि पार्थ जीवाजवळ येतो, का रे का नाही करायची पार्टी. जीवा मनात विचार करतो, आता जर मी जास्त विरोध केला तर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसावी लागेल आणि हे सगळे त्याच्या मुळाशी जातील, त्यापेक्षा जास्त ताणून नको धरायला. हसायला लागतो मध्येच, काय मज्जा आली ना, चेष्टा करत होतो मी, मला खरंच वाटलं का? नाही नाही, तुम्ही नियोजन करा, कारण नंदिनी सगळ्यांची लाडकी आहे ना, तिच्या पार्टीचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तर हॉस्पिटलमध्ये काव्याने आर्याला पार्थ कसा आहे ते सांगितलेलं असतं. तर असे आहेत पार्थ, बघ ना बायकोच्या चोरोटीसाठी एवढं कोणी करतं का गं. आणि आर्या विचारते नंदिनीला, नंदू तुझ्या मिस्टरांचं नाव काहीतरी लांबलचक आहे ना गं. तेव्हा नंदिनी सांगते, हो जन्मजय नाव आहे, पण मग आम्ही त्यांना जीवा म्हणतो. तर आर्या म्हणते, पण तुम्ही काही म्हणा, मी तर जन्मजयच म्हणणार. पण काव्या तुझ्या चोरोटीसाठी मला बोलवलं नाही हं तू. तेव्हा काव्या म्हणते, अगं शहाणे तू इथे असतेस का, काकूंशी बोलणं झालं माझं, काकू सांगत होती ना हिचा काही ठाम ठिकाणा नसतो. आणि मध्यंतरी बरेच दिवस तू नव्हती ना जीतच्या जाण्यानंतर. त्यानंतर आर्या तर खूप नाराज होते आणि काव्याला पण तिच्या बोलण्याचा पस्तावा येत असतो. सॉरी ताई. नंदिनी पण तिच्याकडे बघत असते, कशाला बोलली तू. आर्यानंतर हसून देते आणि सिस्टरला सांगते, बहन आहे मेरी, बहुत बातें करती, आधी इलाज घ्या चेकअपला. नंतर काव्या आणि सिस्टर तिथून जातात. तर नंदिनी आर्याला धीर देते, जीतला जाऊन किती वर्ष झाले. आणि सॉरी काव्याने विषय काढला, या मधल्या वेळेत तू कुठे होतीस, काय करत होती मला माहिती होतं, पण मी कोणाकडेच नाही बोलले, आपल्यातलं सिक्रेट हे सिक्रेटच ठेवलं. तर आर्या पण नंदिनीच्या पोटाला हात लावते, प्रत्येकाचे काहीतरी सिक्रेट असतात नंदू. तिथून निघून जाते. पण नंदिनीचं टेन्शन वाढून जातं, याचा अर्थ आर्याला सगळं समजलं आहे. तर खूप घाबरलेली असते, आता काय करू, घरी निघून जाऊ की जीवांना फोन करू. जीवाला फोन करणार. तर दुसरीकडे जीवा फोनची वाट बघत असतो, इतका वेळ झाला पण नंदिनीचा अजून मेसेज नाही, फोन नाही. त्याच वेळेला नंदिनीचा फोन येतो. नंदिनी रडत असते. तर जीवा विचारतो, तू आधी शांत हो, तू रडते का, डॉक्टरांना कळलं आहे का तू प्रेग्नेंट नाही आहे. तेव्हा नंदिनी सांगते, आय थिंक हो. तर जीवाला पण टेन्शन येतं, तू आत्ताच्या आत्ता निघू नये. तेव्हा नंदिनी सांगते, अहो काव्याला इथे सोडून मी कशी येऊ शकते, आणि जी डॉक्टर आहे ना ती माझी चुलत बहीण आहे, मोठ्या काकांची मुलगी. मी निघून आली तर तिला नक्की डाऊट येईल की मी खरंच प्रेग्नेंट नाही आहे, तर मी नाही येऊ शकत. तर जीवा सांगतो, तुला जर कळलं असेल ना तू प्रेग्नेंट नाही आहे तर ती नक्की काव्याला सांगेल. तू तिला सांगितलं का काव्याला हे काही सांगू नको. तेव्हा नंदिनी म्हणते,
आमचं जास्त बोलणं झालंच नाही ना, तेवढ्यात तिथून निघून गेली. तर जीवा विचारतो, आता मग काय करणार? नंदिनी पण म्हणते, आता काव्या येईल बाहेर, आता मी काय करू? तेवढ्यात तिथे काव्या येते. नंदिनी फोन ठेवल्यानंतर विचारते, मला आतमध्ये बोलवलं आहे का? काव्या सांगते नाही. नंदिनी विचारते, का नाही बोलवलं? काव्या म्हणते, आर्याला काहीतरी इमर्जन्सी आली होती, ती नंतर फोन करून तुला कळवणार आहे केव्हा चेकअपसाठी यायचं. त्यानंतर दोघेही घरी निघतात. तर घरी आल्यानंतर जीवा रूममध्ये फेऱ्या मारत असतो. नंदिनी सांगते, अहो जीवा शांत व्हा ना, फेऱ्या मारून काय होणार आहे का? जीवा पण सांगतो, इतक्या दिवसापासून आपण लपवण्याचा प्रयत्न करत होतो ना, आता सगळ्यांसमोर सगळं येणार आहे. मला असं वाटतंय ना सगळं संपलं. नंदिनी म्हणते, असं काही होणार नाही जीवा, माझी बहीण आहे ना ती, मी बोलते तिच्यासोबत. तेव्हा जीवा सांगतो, ती तुझी बहीण आहे पण काव्याची सुद्धा बहीण आहे ना. बरं एक काम कर, तू फोन लावून विचार, आपण बाहेर भेटूया. हवं तर माझं नाव सांग, जीवाला भेटायचं म्हणून. फोन स्पीकरवर ठेव. नंदिनी फोन करते. तर काही बोलणार त्याच आधी आर्या सांगते, हाय, सुपर बिझी मी आता, तुझ्याशी काही बोलू शकत नाही. उद्या मी घरीच येते, त्यानंतर आपण बोलूया. घरी येणार म्हटल्यानंतर जीवा नंदिनीला तर खूपच टेन्शन येतं. तर दुसऱ्या दिवशी आर्या घरी आलेली असते आणि सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणलेले असते. काव्या सगळ्यांची ओळख करून देते. मानिनी काकूही सांगतात, आर्या तू आलीस, खूप बरं झालं, आता आम्हाला नंदिनी आणि काव्याचं बिलकुल टेन्शन नाही राहिलं. आर्या म्हणते, काव्याचं तर सॉल्टेड आहे, पण नंदिनीची प्रेग्नेन्सी. सगळ्यांनाच प्रश्न पडतो, असं का बोलली असेल? वसू आत्या विचारतात, नंदिनीच्या प्रेग्नेन्सीचं काय? तेव्हा आर्या म्हणते, ती तर खूप छान पार पडणार आहे. सगळे रिलॅक्स होतात. जीवा पण गिफ्ट आणल्याबद्दल थँक्स म्हणतो. तेव्हा आर्या सांगते, यू मोस्ट वेलकम जन्मजय. तिला पण हसू येतं आणि पार्थ म्हणतो, खूप दिवसानंतर ऐकलं ना बाबा जन्मजय नाव, आम्ही त्याला जीवाच म्हणतो. आर्या सांगते, मी तर जन्मजयच म्हणणार. ते हसायला लागतात. तेव्हा वसू आत्या म्हणतात, ज्याला ज्या नावाने हाक मारायची ते मार्ग, पण आम्हा सगळ्यांना गिफ्ट आणलं, नंदिनीला का नाही आणलं तू? तेव्हा आर्या सांगते, नंदिनीसाठी मी आली आहे ना. नंदिनी जवळ येते, हो, सगळ्यात भारी गिफ्ट आहे माझ्यासाठी. आर्याला मिठी मारते. तर पार्थ म्हणतो, सगळ्यात मोठं गिफ्ट माझ्यासाठी हे आहे, मटणाचा डब्बा असतो. विक्रम काका म्हणतात, अरे उघड. आणि काकू सांगतात, अहो काय करताय, बोके आहेत नुसते हे दोघं. डब्याचा वास घेऊन बघतात दोघं पण, खूप छान वास येतोय. मानिनी काकू म्हणतात, अच्छा आर्या, तू मस्त तुझ्या बहिणींशी गप्पा मार, तोपर्यंत आम्ही जेवणाचं बघतो. तर आर्या सांगते, हो चालेल ना, नंदू मला तोपर्यंत घर दाखवेल. तर नंदिनी, जीवा आणि आर्या तिघं पण त्यांच्या रूममध्ये जातात. वसू आत्या त्यांच्याकडे बघत असतात, काहीतरी डाऊट आलेला असतो. तेव्हा विक्रम काका म्हणतात, आता काय चाललं आहे डोक्यामध्ये, काही नवीन प्लॅन का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, अरे नाही रे, तुला काय गिफ्ट आणलं आहे बघू ना. तर तिघं पण नंदिनीच्या रूममध्ये आलेले असतात. नंदिनी सांगते, आपण चेकअपच्या आधी बोलून घेऊया. तेव्हा आर्या म्हणते, कधी झालं मिसकॅरेज? दोघांना तर धक्काच बसतो. जीवा पटकन दरवाजा बंद करतो. नंदिनी विचारते, तुला माहीत होतं? तेव्हा आर्या सांगते, ज्या दिवशी पहिल्यांदा तुला बघितलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं तुझं मिसकॅरेज झालं आहे. तर दुसरीकडे काव्या पार्थचं लॅपटॉप घेऊन बसलेली असते आणि अर्ज वाचत असते. त्याच वेळेला तिथे पार्थ येतो. तुम्ही काय करताय माझ्या लॅपटॉपवर? तेव्हा काव्या सांगते, IIP रोड सतत रिपेअर करूनसुद्धा खराब होतं आहे. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की हे महान काम कोणी केलं आहे. त्या रोडचं मेंटेनन्स कोण करतं हे आपल्याला कळलं पाहिजे. कुठले अधिकारी आहेत हे कळलं पाहिजे. तर नंदिनी रडत असते. तर आर्या नंदिनीच्या पोटाला हात लावून बघते आणि तिला तर धक्काच बसतो. तू चक्क खोटं पोट. नंदिनी शांत व्हायला लावते तिला. हळू बोल, नाहीतर कोणी ऐकेल. तेव्हा आर्या सांगते, अगं तू हे का लपवते? काव्याला तर सांगू शकते ना. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, तिला तर कळू द्यायचं नाही आहे. हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनीचा बड्डे असतो. ती कॅन्डलवर फूक मारणार. त्याच वेळेला काव्या म्हणते, अगं ताई, काहीतरी विश तर माग. तेव्हा जीवा म्हणतो, तुझ्या आधी तुझ्यासाठी त्याच्याकडे काहीतरी मागितलं, तेव्हा देवाने मला तथास्तू म्हटलं. त्याच्या हातामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते आणि नंदिनीला हळूच सांगतो, तुझी इच्छा पूर्ण झाली. आपलं बाळ तिच्या पोटात वाढवण्यासाठी आपल्याला सरोगेट मदर मिळाली. समोर हात करतो. तर आर्या आलेली असते. नंदिनी पण खुश होती तिला बघून. उद्याचा भाग पण बघायला छान असणार आहे.
तेव्हा आजचा भाग तुम्हाला आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.